आता मला हे काही माहिती नाही अजून. तुम्हाला माहिती आहे आमच्या पक्षाची पद्धत कशी आहे. कोणाला कुठलं तिकीट दिलं जाईल, कोण आमदार बनेल, कोण खासदार बनेल, कोण मंत्र्याचा खाली आमदार बनेल, हे काही सांगता येत नाही. आणि कोण मुख्यमंत्री बनेल हे सांगता येत नाही. पक्षश्रेष्ठी आमच्या सगळं अतिशय बारकाईने लक्ष असतं त्यांचं. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना म्हणजे अगदी जात पात धर्म याचा सगळा विचार करून, सगळ्या गोष्टीने भौगोलिक विचार करतील आणि अशा दृष्टीने लोकांना त्या ठिकाणी तिकीट दिलं जातं. त्याचबरोबर मुख्यमंत्रीसुद्धा असंच केलं तर आपण बघितलं त्या निवडणुकीत. म्हणजे तुमच्या ध्यानीमनी नसतील अशा लोकांना मुख्यमंत्री केलेला आहे. मला वाटतं हा निर्णय सगळा पक्षाचा आहे आणि योग्य निर्णय ते घेतील. सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणावरून शरद पवारांनी टीका केली आहे. काल मीटिंग झाली, काँग्रेसने असं एक केलं, महाविकास आघाडीमध्ये जागांचं वाटप दिसत नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 28 जागांमध्ये त्यांनी तयारी सुरू केली. 9 तारखेपर्यंत सगळ्यांची नावं मागवले. काय वाटतं? मी तुम्हाला ते सांगतो की त्यांना तयारी आता किती करू द्या. त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे. अर्ध्या म्हणतो शिवसेना म्हणतो आम्हाला 22-25 जागा पाहिजे, अर्ध्या 50% जागा त्या मागतायत. काँग्रेस म्हणतो आम्हाला इतक्या जागा पाहिजे, राष्ट्रवादी म्हणतो आम्हाला. यांच्यामध्ये कुठेही म्हणजे ताळमेळ नाही आहे. सगळ्यांची दोन्ही विरोधी दिशेला आहेत. मी तुम्हाला सांगतो देशातली जी आता इंडिया आघाडी झालेली आहे तीसुद्धा अशीच आहे. एक नाव फक्त तुम्ही सांगा नेत्याचं, एकही जण सोबत राहणार नाही एकमेकाच्या. कसली इंडिया आघाडी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना कुणाला काही म्हणू द्या, ते एकत्र राहणार नाही. आणि एकत्र राहिले तरी मी तुम्हाला दाव्याने सांगतो त्यांनी आता 1-2-3 जागा त्याच्या निवडण्यासाठी लक्ष द्यावं. शिवसेनेला तर मी पुन्हा सांगितलेलं आहे ठाकरे गटाच्या की तुम्ही फक्त एक जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आणून दाखवा. जागा तुम्ही 25 घ्या, 30 घ्या, का तुम्ही 48 लढा सगळ्या, पण शिवसेनेने एक जागा निवडून आणून दाखवावी. मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्याच्या आरक्षणावरून शरद पवारांनी टीका केली आहे. काय म्हणतात शरद पवार साहेब द्या म्हणतात का ते? म्हणजे मला माहिती आहे शरद पवार साहेब काय म्हणतात त्यात. सगळे सोयऱ्यांचं आरक्षण द्यायला. अरे त्यांचं म्हणणं काय ते सांग ना, काही माहिती मला मान्य केलेलं होतं, आता ते पण नाही. आणि सगळ्या सोयरेचा अर्थ ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने वेगळा केलेला आहे. सोयरे म्हणजे आता माझी मुलगी जर समजा मी कुणबी आहे आणि मराठा समाजाकडे माझी मुलगी दिली तर त्यांनासुद्धा सगळ्यांना कुणबी करा असं जे म्हटलं जातं ते कदापि शक्य नाही. असा कायदा कुठे नाही. जरांगे पाटलांना मी त्या दिवशी तेच सांगितलं, सर्वांची भूमिका हीच आहे. पण आम्हाला आरक्षण, आणि हे आरक्षण असं दिलं तर हे 4-8 दिवसामध्ये कोर्टाचं फेकून देईल त्याला, ते काय टिकणार आहे का? म्हणून जे नियमात आहे मला वाटतं ते दिलं. सर्व देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे. पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती नाही. आईच्या नावावर कुणालाही दाखला मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे समजून घेतलं पाहिजे आणि आम्हाला एक कायम टिकणार द्यायचं आहे. नाही तर तुम्ही मटण साहेब देऊन टाकलं, झालं सगळं जल्लोष झाला, 15 दिवसांनी परत कोर्टाने दिलं फेकून, मग काय करणार? आम्हाला यावेळेला मराठा समाजाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे. मागच्या वेळेला आम्ही दिलं होतं. दुर्दैवाने ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते उद्धवजी, त्यांनी ते घालवलं. आता आम्हाला तशा पद्धतीने काहीच करायचं नाही आहे. आम्ही पूर्ण ताकदीने बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून मी सगळा सर्वे केलेला आहे आणि आम्ही हे सिद्ध करून देऊ. मग क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून असेल, बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून असेल, आम्हाला टिकणारं आरक्षण मराठा समाजाला तर यावेळी द्यायचं आहे. सरकारचं सगळ्यात अपयशी ठरलेलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. बरं त्याला खडसेंना म्हणा आता निवडणुका जवळ आहेत, तुम्ही उभे राहा, लोकसभेला उभे राहा, विधानसभेला उभे राहा. म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं आहे, यश कोणाचं आहे म्हणून. उगाच तोंडाची वापस सोडू नका. मतदारसंघात एकदा निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतोय, त्यांनी लोकसभेला उभं राहावं आणि निवडून देऊन दाखवावं. चॅलेंज म्हणजे काय? प्रश्नच नाही. ते म्हणतात मी उभा राहतो, त्यांनी उभं राहावं लोकसभेला आणि निवडून दाखवावं. रावेरमधनं उभं राहतात म्हणतात. त्यांनी कुठूनही रावेरमधून मुक्ताईनगरपुरचा मतदारसंघ करा. तुम्ही पण तिथे राहतात अशी एक चर्चा आहे. माझा कुठेही लोकसभेचा विचार या ठिकाणी नाही आहे. माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. मी आमदार आहे, त्या ठिकाणी आमदार म्हणूनच राहणार आहे, राहील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो देईल. त्यांनी म्हटलं आमदार नको राहू, दुसऱ्या कामात लागतं, मी दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल, परिवारातल्या कामामध्ये मी त्या ठिकाणी जाईल. मला कुठे सत्तेची हाव नाही की मग इकडे नाही भेटलं इकडे पडला की तिकडे, तिकडे नाही भावल्याला भेटलं की तिकडे, इकडे चोऱ्या कर तिकडे माऱ्या कर, असा हा उद्योग मी करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे, मी पक्षाचा एक निष्ठ शिलेदार आहे. बाकी त्यांचं त्यांना लागला. ऊसतोड कामगारांच्या संदर्भात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये पंकजा मुंडेंनी सरकारला इशारा दिलेला आहे की गोपीनाथ महामंडळाच्या माध्यमातून कुठलंही काम होत नाही आहे, आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे. ऊसतोड कामगाराच्या बाबतीमध्ये मुंडेजींनी नेतृत्व सुरुवातीपासून केलेलं आपल्याला माहीत आहे. त्यांच्या नावाने आम्ही महामंडळ त्या ठिकाणी काढलेलं आहे. आणि म्हणून पंकजाताई जर त्यांची बाजू घेत असतील त्यात वावगं काही नाही आहे. सरकारमध्ये तर नेहमी असलं तरी मला असं वाटतं की त्यांचा हक्क जो आहे, त्यांचा अधिकार आहे, तो जोपासला गेला पाहिजे. त्यात वाईट काही असं मला वाटत नाही. जितेंद्र आव्हाडांचं काल विधान आपण पाहिलं असेल की अतिशय त्यावरची टीका होते, तुम्ही काय सांगाल? ते काल मी बोलत त्यांच्यावर. लोक म्हणतात त्याला वेड्याच्या हॉस्पिटल पाठवू नका, त्यांचा DNA टेस्ट करा. मी पुन्हा सांगतोय,
ज्या पद्धतीने ते सनातन हिंदू धर्माबाबतीत बोलतात, देवदिकांवर सगळ्या टीका करतात, मंदिरांवर बोलतात, साधू मंत्रावर इतकं घाणेरडं टीकापण ते करतात, फक्त मताच्या लालसेपोटी त्यांच्या मतदारसंघात अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना कसं मला त्यांना हेरता येईल, त्यांची मतं मला कशी घेता येतील, त्यासाठी आमच्या देवांना वाटेल ते बोलायचं, वाटेल बेछूट बोलायचं. हा काही आजचा त्याचा विषय नाही आहे. सुरुवातीपासून ते इतके घाणेरडे स्टेटमेंट सगळ्या धर्माबद्दल करतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा DNA टेस्ट केला पाहिजे. वेड्यागिडीच्या अस्पतालातून चालणार नाही. आणि अशा पद्धतीने का बोलतात असा एकही माणूस बोलू शकणार नाही देशामध्ये. आज संपूर्ण देश राममय झालेला आहे. आज अयोध्येच्यासाठी सर्व डोळे लावून बसलेत 22 तारखेसाठी. सर्व देशभर दिवाळी साजरी होते आणि हे उपटसंभ असे वेडेवाकडे स्टेटमेंट देऊन प्रसिद्धीत कसा येईल त्यासाठी मग मी देवालाही काही बोलेल, वेडवाकडं बोलेल, घाणेरडी टीकाटिप्पणी करेल, हे असं चाललेलं आहे. अब्दुल सत्तारांच्या बाबतीत काय सांगणार? शिवराळ भाषेचा वापर केला आहे. वेदनादायी आहे लोकांच्या दृष्टीने. अब्दुल सत्तारांनी बी काही वक्तव्य केलेले सरकारमधले जबाबदार मंत्री ते मी काही ऐकलं नाही. काय झालं? त्यांनी गौतमी पाटलाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये लोकांना उद्देशून नाही, शिवीगाळ. मी बघून घेतो काय बोलले काय नाही तर मग सांगतो मी तुम्हाला. भाऊ छगन भुजबळांनी आज वक्तव्य केलं आहे की शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला समसमान जागांचं वाटप झालं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. हे बघा, सगळेच गट आता जागा मागतायत. सगळ्याच मतदारसंघामध्ये हा म्हणतो आम्हाला द्या, तो म्हणतो आम्हाला द्या, तो म्हणतो आम्हाला द्या, हे चाललेलं आहे. 3 पक्ष आहेत, 3 आम्ही मिळून त्या ठिकाणी तर निवडणुका लढवणार आहोत. प्रत्येक मतदारसंघात बघा तुम्ही, सगळे म्हणतात की आम्हाला ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, ती आम्हाला मिळाली पाहिजे. मागणे कामच आहे प्रत्येकाचं. शेवटी निर्णय जो होईल तो तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी बसतील, दिल्लीचे आमचे हायकमांड असतील आणि ते बसून निर्णय घेतील. पण मी पुन्हा सांगेल की आम्ही सगळे अतिशय एकोप्याने ते सगळं मिळून या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत. आमच्यामध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, आमच्यामध्ये कुठेही दुफळी होणार नाही. जशी आता सध्या इंडिया आघाडीमध्ये चाललेली आहे तसं आमच्यामध्ये काही होणार नाही. आणि आमचं लक्ष फक्त आता लोकसभा आहे, 2024 आहे. मोदीजींना आम्हाला त्या ठिकाणी पंतप्रधान पुन्हा करायचं आहे आणि महाराष्ट्राला 100% योगदान त्या ठिकाणून महाराष्ट्राला द्यायचं आहे. पुण्याचे आमदार आहेत देशमुख यांनी पोलिसांच्या कानशिलात लगावलेली आहे, काय सांगणार? कोण देशमुख? पुण्याचे आमदार. ते नाव सांगा मला. मला नाही माहिती. पुण्याचे देशमुख कोणी नाही पुण्यात. राज्यसभेत पुण्यामध्ये देशमुखाचे आमदार कोणी नाही आहेत. आणि केंद्रीय पथकाची छापेमारी करण्यात गेलेली आहे. रोहित पवार यांचं असल्याचं बोललं जातं. तर मला वाटतं छापेमारी संपूर्ण देशभर चाललेली आहेत. जेवढे मोठमोठे लोक आहेत ज्यांच्यावर संशय आहे त्या लोकांवर सगळे छापेमारी चाललेली आहे. याच्यामध्ये चुकीचं आहे, गैर आहे असं समजण्याचं कारण नाही. आता तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचे मला वाटतं कारण नाही. आज आपण देशभर ही सगळी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चाललेली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि त्यामुळे कुठे राजकीय आकाशातून केलं, यातून केलं, मला वाटतं असे गैरसमज पसरता कामा नये. तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही मला असं वाटतं आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आधी असं डायरेक्ट जाऊन रेड करत नाही. अधिकारी आधी सगळी त्याची तपासणी करतात, सगळे कागदपत्र बघतात, त्याच्यावर मोठं सर्च करतात आणि नंतर जाऊन त्या ठिकाणी रेड करतात. असं कोणीतरी सांगितलं की जा रेड कर, अशी रेड कुठे होत नसते. आधी पूर्ण सर्च केला जातो. काही जर डाऊटफुल आढळलं, संशयात्मक काही त्या ठिकाणी आढळलं तरच मग त्या ठिकाणी ज्या केंद्रीय संस्था असतील, इन्कम टॅक्स असेल, या जाऊन त्या ठिकाणी रेड करतात. कशा पद्धतीची स्वच्छता मोहीम आपल्याला वाटते? आपण आत्ता मग आपल्याला माहिती आहे, मोदींनी सांगितलेलं आहे त्यांना देश सगळं स्वच्छ करायचं आहे. 2 नंबरवाले आहेत त्यांना कंट्रोल करायचं आहे. तर अनधिकृत पैसा आहे तो बाहेर आणायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा तर हा 9 वर्षाचा संकल्प आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आता आपण बघतात देशातल्या मोठ्यात मोठ्या लोकांवर सुद्धा रेट झालेले आहेत. कुणावर नाही झाल्यावर तुम्ही मला सांगा. आता आपण बघतो जळगावपासून, धुळ्यापासून, जालन्यापासून सगळ्या ठिकाणी रेट चाललेले आहेत. आणि म्हणून यांच्यावर झाले म्हणून मग आमच्यावर का केली असं समजण्याचं कारण नाही. रोहित पवारांना संघर्ष यात्रेचं हे गिफ्ट दिलंय. आता तुम्ही संघर्ष यात्रा काढल्या म्हणून का सगळं माफ असतं का? मला कळत नाही आपण असं काय म्हणताय. संघर्ष यात्रा काढली म्हणून तुम्हाला गिफ्ट दिलं. आता मला असं वाटतं जर ते प्रामाणिक आहेत असतील तर त्याला घाबरण्याचं कारण आहे ना. आणि म्हणून मी आधी सांगतो की हे सगळ्या गोष्टी ज्या रेट ज्यावेळेला होते त्यावेळेला आधी सगळं निरीक्षण केलं जातं, सर्च केला जातो, त्याची सगळी माहिती मिळवली जाते आणि नंतरच जी रेड होते. आता त्यात काही संशयात्मक आढळलं असेल तर त्या दृष्टीने तपास सुरू आहे. नसेल काही त्यात सापडणार ते जर त्या क्लिअरिफिकेशन देतील तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.